उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या सुद्धा विधिमंडळ परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। मोबाईल अर्थसंकल्पीय अधिवेशनाकरता उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आज अजित पवार यांचा शोक प्रस्ताव सभागृहामध्ये मांडला जाईल। आज जर अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडला असता तर तो त्यांच्या आयुष्यातला 12वा अर्थसंकल्प ठरला असता। आज सभागृहामध्ये त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जाईल। उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आपल्याला दिसतायत। अदिती तटकरे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि इतर त्यांचे महत्त्वाचे नेते सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। सुनेत्राताई उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून आज सभागृहामध्ये बसतील। आज सुनेत्राताईंनाच नव्हे सगळ्याच सभागृहातल्या नेत्यांना, मंत्र्यांना, विरोधकांना सुद्धा अजितदादांची कमतरता प्रचंड जाणवणार आहे। आजपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय। अनेक मुद्दे आहेत जे वादळी ठरू शकतात आणि विरोधक त्या मुद्द्यांना घेऊन सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेतच। आदल्या दिवशीच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आणि आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडलेल्या आपण बघितल्या। काही क्षणापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळ परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। पाठोपाठ उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या देखील अगदी वेळेत सभागृहात पोहोचतील, म्हणजे त्या विधिमंडळ परिसरामध्ये तर दाखल झालेल्याच आहेत। यावेळेला कोणते मुद्दे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये वादळी ठरतात हे बघणं महत्त्वाचं आहे। आजचा अधिवेशनाचा पहिलाच दिवस काही वेळामध्ये म्हणजे पुढच्या एक साधारण 15-20 मिनिटं अर्ध्या तासामध्ये कामकाजाला सुरुवात होईल।